महिलांसोबतचा आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। अशोक खरातचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलाय। लंपट अशोक खरातचा अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। अधिक माहिती घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, खरं तर धक्कादायक वास्तव आता समोर येऊ लागलेलं आहे। कशा स्वरूपात येत्या काळातली कारवाई अधिक कठोर होणार? पूर्वी कॅप्टन अशोक खरात हे नाव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेलं होतं। त्याच्या विरोधात बलात्कार आणि जादूटोण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद ही झालेली आहे। ती त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांचा सीसीटीव्ही फुटेज हा समोर आलेला होता। त्यामध्ये त्या महिलेसोबत आक्षेपार्ह हे जे काही व्हिडिओ आहे तो समोर आलेला होता। त्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि आता आपण जर बघितलं तर आणखी एका महिलेसोबत तो काही अश्लील कृत्य हे करतोय, घाणेरडे कृत्य करतोय आणि तो एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर अशोक खरातच्या शेजारी एक महिला आहेत आणि तिच्यासोबत तो काही कृत्य करतोय। तर समोर देखील आपण बघितलं तर समोर देखील एक महिला जी आहे ती तिथे बसलेली आहे आणि तिच्यासमोर हे सर्व काही त्याचे चाळे जे आहेत ते सुरू आहेत। दरम्यान या व्हिडिओमुळे देखील आता खळबळ उडालेली आहेत। कारण एकीकडे आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना ही करण्यात आलेली आहे। 58 आक्षेपार्ह असे व्हिडिओ आहेत जे पोलिसांना त्याच्याकडे मिळालेले आहेत। पेनड्राईव्ह हा एक सापडलेला आहे आणि दरम्यान हे व्हिडिओ जे आहेत आता आपण जर बघितलं तर हळूहळू समोर येत असल्याचं देखील दिसून येत आहे। दरम्यान आता एसआयटीच्या देखील तपासाला वेग आलेला आहे। आता काही ताजी दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। तेजस्वी सातपुते जे काही या संपूर्ण प्रकरणाची जी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे त्याच्या त्या प्रमुख आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक जी आहे ती सध्या जवळपास 1.5 तासापासून आता सुरू आहे। जवळपास नाशिक शहराचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, नाशिक ग्रामीणचे असतील, यासोबतच गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी जे आहेत त्या बैठकीला उपस्थित आहेत। 1.5 तासापासून ही बैठक जी आहे ती सुरू आहे आणि आता पुढचा तपास कसा करायचा, पुढची दिशा संपूर्ण कशी असणार आहेत ते या बैठकीमध्ये ठरवलं जात आहेत। यासोबतच आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण हे संवेदनशील आहेत। 58 हे आता फक्त बोललं जाते, त्यापेक्षा अधिक महिलांवरती त्यांनी काय अत्याचार केलेत का हा देखील विषय आहेत। यासोबतच या जादू टोण्याचे आणखी काही त्यांनी गैरप्रकार केलेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघितलं तर एकीकडे विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा, यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची देखील शक्यता ही वर्तवली जाते। काही डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील गोळा हे केले जात आहेत आणि एकंदरीतच आता एसआयटीच्या देखील तपासाला वेग आलेला आहे। जी काही शक्यता आहेत की कदाचित या संपूर्ण बैठकीनंतर हे पथक जे आहे ते त्याच्या घरी असेल, यासोबतच मिरगावमध्ये देखील तपासणीसाठी जाऊ शकतात अशी देखील शक्यता आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता पोलीस तपासाला वेग आलेला आहे। मात्र या खरातने जे काही महिलांचं शोषण केलेलं आहे हे निश्चितच धक्कादायक बाब आहेत। यासोबतच दुसरा देखील एक जो काही सध्या आपण बघितलं तर कॅप्टन खरात हा अटकेत आहेत, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। मात्र दुसरीकडे त्याचा जो काही ऑफिस बॉय आहेत नीरज जाधव त्याचा देखील शोध लागत नाहीये। शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती काही गंभीर आरोप एका महिलेने केले होते, गुन्ह्याची नोंद झाली होती। मात्र नीरज जाधव सध्या कुठे आहेत हे अजून कोणालाही माहीत नाही आहेत। नाशिक पोलीस देखील आम्हाला यात कोणती कल्पना नाही असं सांगतायत। त्यामुळे एकंदरीतच आता नीरज जाधव देखील कुठे आहेत त्याचा देखील तपास जो आहे तो एसआयटी मार्फत केला जातोय। आता तपासात काय काय समोर येत आहेत, काय काय कारणामे कॅप्टन खरातचे उघडकीस येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी, आणि असे शेकडो व्हिडिओ असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे आता अर्थातच या सगळ्यांचा पाय खोलात गेला एवढं मात्र नक्की। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। तर रुपाली चाकणकर यांचा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अर्थातच पाय गोत्यात आहे। कारण रुपाली चाकणकर या अघोरी विद्या आणि तंत्रमंत्र करायच्या असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। सुषमा अंधारे यांनी चाकणकर या आपली अनामिका कापून तंत्रमंत्र विद्या करायच्या असा सनसनाटी दावा केलाय। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या चाकणकर या खरातच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत होत्या असाही गंभीर आरोप अंधारेंनी केलाय। शिवाय पत्रकार परिषद घेण्याआधी आपल्याला 7 ते 8 वेळा धमकी आल्याचं अंधारेंनी सांगितलंय। त्यामुळे ही पत्रकार परिषद घेणं सुद्धा अंधारेंसाठी अवघड असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शिवाय चाकणकरांनी तंत्रमंत्रासाठी बोट कापलं होतं का, आपली अनामिका कापली होती का असा सवालही त्यांनी केलाय। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि
ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. तर पत्रकार परिषद घेण्याआधी 8 वेगवेगळ्या नंबरवरनं मला फोन आला होता असा दावा देखील सुषमा अंधारेंनी केलाय आणि धमकी देण्यात आली असे त्यांचं म्हणणं आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फरार आहेत, बजावट आली अशी पोस्ट करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी अर्थातच खळबळ उडवून दिली आहे. रुपाली पाटील यांच्या या पोस्टमुळे खळबळ उडालीच आहे, कारण रुपाली चाकणकर या अशोक खराची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तसंच रुपाली चाकणकर आणि अशोक खराचे काही फोटोही समोर आले आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं त्यांनी पाय उतार व्हावा अशी मागणीही रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर फरार असल्याची पोस्ट केली होती आणि त्यावर आता सुषमा अंधारेंनी देखील तोच सवाल उपस्थित केला. चाकणकर नक्की महाराष्ट्रात आहेत की फरार झाल्या असा सवाल त्यांनी केला. तर ईडीनं खरात आणि चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासावेत अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे. त्यासह पोलिसांना चाकणकरांना ताब्यात घ्यावं अशा स्वरूपाची मागणी देखील करण्यात आली आहे. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. तर ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही भोंदूबाबा अशोक खरातच्या घरी भेट दिली होती. मिरगाव शिवारातल्या फार्म हाऊसमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पत्नीसह अशोक खरात यांचं दर्शन घेतलं होतं. त्याचा एक फोटो आता समोर आलेला आहे. दरम्यान कोणताही नेता असला तरी कारवाई ही झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. आमच्या पक्षातला नेता असला तरी गय केली जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणामध्ये माझ्या पक्षाचा जरी नेता कुणी असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये, कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आहे, हा प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं पक्षीय राजकारण येता कामा नये, ही ठाम भूमिका आहे माझी. तर बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झालाय. मात्र या प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून 2 आठवड्यांपूर्वीच संबंधित प्रकरणात लक्ष घातलं आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता पोलीस महासंचालकांसोबत बोलून कारवाईचे आदेशही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकरणात महत्त्वाचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप्स अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करत थेट लक्ष घातलं आणि त्यामुळे खरातची सगळीकडनंच कोंडी झाली. दरम्यान भोंदूबाबा खरातबाबत बोलताना संजय राऊतांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानं कारवाई यशस्वी होईल अशी प्रतिक्रियाही दिली आहे. एपिस्टिन फाईल नंतर महाराष्ट्रात खरात फाईल. सगळ्यात आधी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. या खरात प्रकरणाची पाळंमुळं उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृह खात्याच्या माध्यमातून राबवली आणि त्या संदर्भातली माहिती आता समोर येते. या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार
आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत. तर राजकारण्यांना स्वप्न दाखवणारा तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरातचा पाय आणखीनच खोलात गेलाय. एसआयटी कडनं खरातची चौकशी सुरू झाली आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. नाशिक पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी, क्राईम ब्रांच युनिट 1 आणि 2चे अधिकारी यांच्यासोबत ही बैठक आहे. आणि खरात प्रकरणात तांत्रिक पुरावे गोळा करत इतर संशयितांचा सुद्धा शोध सुरू झालाय. त्यामुळे एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तातडीनं बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे, कामाला लागलेले आहेत. तर रुपाली चाकणकरांचा भोंदूबाबासोबतचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला जातोय. यावेळेला पूजा करत असताना अशोक खरात खुर्चीवरती बसलेले आहेत. चाकणकर खाली जमिनीवर बसलेल्या दिसत आहेत. व्हिडिओ ईशान्येश्वर मंदिरातला आहे की इतर कोणत्या मंदिरात येईल याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. मात्र या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं अभिषेक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आता अशोक खरातचं कनेक्शन आहे असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्याबाहेर तसंच बारामतीतल्या बंगल्याबाहेर घराबाहेर जादू टोण्यासंदर्भातील वस्तू सापडल्या होत्या. आणि हे कृत्य भोंदूबाबा, कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या का, असा सवाल शरद पवार गटाच्या सुनील माने यांनी केलाय. या मागचा मास्टरमाइंड कोण याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी सुद्धा केली आहे. अजितदादांच्या संदर्भात जे काही संशयाची वेगवेगळे मुद्दे, एलिमेंट्स आहेत, त्यात कॅप्टन खरात, त्यांच्या संदर्भातले अनेक लोक हे यात सहभागीत आहे का, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात जादू टोना विरोधी कायदा आपण केलेला आहे. त्या कायद्यानुसार तसाही गुन्हा यांच्यावर दाखल केला पाहिजे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात जी चौकशी चालू आहे त्यात या गोष्टींचाही समावेश झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर या संपूर्ण प्रकरणात आणि अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात कॅप्टन अशोक खरातचा संबंध आहे असा संशय आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय. अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही असं मिटकरींनी म्हटलंय. आणि त्यावर सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भारणं, तिथं पूजा करणं हा जो अघोरी विद्येचा प्रकार केला गेलेला आहे त्याच्या मागं दादा नकोसे झाल्याचं काही लोकांना वाटत होतं का, आणि त्याचा मास्टर माइंड जो असेल तो या बाबाचा भक्त होता का? म्हणजे हा जो लिंग पिसाड भामटा आहे ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात आणि त्याचे मोठे मोठे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. आणि त्याचा एक फोटो मी पण ट्विट केलाय VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत. म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का, आणि त्याच्या सांगण्यावरून मग यांनी सल्ला देऊन कुणी तो अघोरी प्रकार घडून आणला. SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येईल. ऐका, मला याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते. कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिसतं.